परंतु महाराष्ट्रात एक दत्त परंपरा विकसित आहे. त्यात पंत महाराज बाळे कुंद्रीकर, क्षमा मागतो या बुवा लोकांना आणि येऊन गेलेल्या बुवा लोकांना हे नावं माहिती नाहीत. पंत महाराज बाळे कुंद्रीकर 1, स्वामी समर्थ पावसकर 2, स्वामी समर्थ अक्कलकोटकर 3, शंकर महाराज धनकवडीकर 4, सेगावीचे गजानन महाराज 5, श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज 6, श्रीपाद श्रीवल्लभ 7, लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, त्याचबरोबर गुळवणी महाराज, दत्त महाराज कवीश्वर आणि नाशिकात श्रद्धेय दत्तस्वरूप ढेकणे काका आणि तुमच्या भागात विठाई माऊली. या सगळ्या दत्त परंपरा आहेत. आणि वारकरी संतांच्या पैकी दिहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड यापेक्षा पैठणकरांना दत्त परंपरा अत्यंत प्रिय आहे. वारकरी संप्रदायात दत्तात्रेय देवतेला विशेष महत्व आहे. आता प्रॅक्टिकली दत्त म्हणजे काय? तर दत्त म्हणजे प्रत्यक्ष, दत्त म्हणजे अभ्यागत, दत्त म्हणजे अचानक, दत्त म्हणजे यती स्वरूप. असं जे स्वरूप आहे त्याचं नाव दत्त. आता जन्म महोत्सव सांगणाऱ्या महाराजांच्या मुखात आपण ऐकलं असेल, हे तिघांचं प्राकट्य झालं अनसूया, अनुसयानया अनसूया. मला जिच्या मनात कुणाबद्दलही असूया शिल्लक नाही. आता त्या मंत्रिमंडळाची शपथ घेताना राज्यपाल मैकवरती एखाद्या आमदाराला बोलवतात आणि त्याला सांगतात, न्यायलिखित विधिविधानाच्या द्वारा संविधान म्हणेल तसं मी कुणाबद्दल आसक आणि असूया ठेवणार नाही, निपक्षपतिपात मी माझं काम करेल. अशी शपथ ते घेतात ना. आपल्याला काही योग येणार नाही, पण प्रयत्न करतोय मी आपला. पण आमच्या बीडला बरं झालं, आमच्या पंकजा ताईला कॅबिनेट मंत्रीपद दिलं. विठ्ठल विठ्ठल. कुणाबद्दल आसक भावना, कुणाबद्दल द्वेष भावना, कुणाबद्दल कलह नसणं, याचं नाव अनसूया, अनुसया नाही. अनसूया, न लवकर नाही, अनसूया. तिचं माहेर तुमच्या नाशिक जिल्ह्यात, माहिती ना तुम्हाला. दत्तात्रेयाच्या आईचं गाव नाशिक जिल्ह्यात. अशी अडचण आहे, ज्याच्या गावात गंगा त्याच्या गुडघ्यांना सांगा. नाही कळलं? करंजी नावाचं गाव आहे, कर्दम ऋषींचं स्थान आहे आणि अनसूया तिथली, तिचं माहेर ते. तिचा विवाह आत्री ऋषींच्या समवेत झाला आणि आत्री हे ब्रह्मदेवांचे पुत्र, ब्रह्मदेव विष्णूचे पुत्र, अशी ही परंपरा आहे. आत्रींचं लग्न झालं, पाणीग्रहण झालं आणि मार्गशीर्षातल्या पौर्णिमा पूर्ण तिथीला गुरुवासर नावाच्या प्रकरणात भगवान दत्तात्रेयांचं प्राकट्य झालं, अवतरण झालं, निर्माण झाले, मराठीत जन्माला आले, माता प्रसवली. मग त्याच्या 3 बालक आहेत. एक ब्रह्मस्वरूप आहे, एक विष्णू स्वरूप आहे आणि एक शिवस्वरूप आहे. हे 3 दत्त आहेत. लोकांना बऱ्याच माहिती नाही. शिवदत्त, ब्रह्मदत्त आणि विष्णुदत्त. दत्ताचे प्रकार 3. उदाहरणार्थ कोणी शंकराच्या लिंगाची पूजा करत असेल तर त्यांनी निर्विवाद मांडायचं, हे शिवदत्त या लिंगाची पूजा करतायत. कोणी शाळीग्रामाची पूजा करत असेल मुक्तिनाथच्या गंडकीच्या, तर त्यांनी निर्विवाद मानायचं की आपण विष्णुदत्ताची पूजा करत आहोत. आणि पुष्करला कोणी जात असेल किंवा चंद्रमाला ओवाळत असेल एखादी स्त्री बंधू नसल्यानंतर राखी पौर्णिमेला किंवा भाऊबीजेला, तर चंद्र हे ब्रह्म आहेत, चंद्र हे ब्रह्म आहेत. त्यामुळे चंद्रमा किंबहुना ब्रह्मा, ब्रह्म्याचं पुष्करला स्थान आहे आणि चंद्रमा नित्य आपल्याला दर्शन देतो भगवंत.
तर चंद्र ही मनाची देवता आहे. चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायता वेद प्रतिपादन करतो. हे चंचल मन कंट्रोल करण्यासाठी चंद्रमाला प्रार्थना करावी लागते. त्या चंद्रमाला ओवाळायचं. लेकरू किती रडू द्या, जुन्या आया म्हणायच्या, बघ तुझा मामा वर आहे, चांदू मामा वर आहे, चांदू मामा वर आहे. आणि ते लेकरू अट्टहासाला यायचं, म्हणायचं आई मला मामा दे ना, आई मला मामा दे ना. कृष्ण परमात्मा खोड्या करताना सुद्धा यशोदा म्हणायची, गप्प बैस, मामा वर आहे, हा मामाला बोलू का. कृष्णाच्या लक्षात आलं, कारागृहात टाकणाऱ्या मामापेक्षा हा मामा चांगला. तो तीव्र आहे, हा कोवळा आहे. त्याच्याच रसाने वनस्पती प्रफुल्लित होतात. हा निसर्गोपचार तुमच्या समोर मांडून दिला. मी याला जीवशास्त्र म्हणतात. ह्या पीसीबी ग्रुपमध्ये त्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मांडता आली पाहिजे ना. चंद्राच्या शीतल तेजानं वनस्पती प्रफुल्लित होतात, रसनिष्पत्ती होते. म्हणून ब्रह्मदत्त, विष्णुदत्त आणि शिवदत्त, त्यातले ब्रह्मदेव चंद्रमा झाले, ऐकताय ना तुम्ही. त्यातले शंकर दुर्वास झाले. मृत्यूलोकात जे तत्व शिल्लक राहिलं भाटवडेकर महाराज, ते विष्णू तत्व आहे. आणि विष्णू तत्वाचं नाव आहे दत्त आहे. टेंबे स्वामींनी श्लोक असा लिहिलाय, तुमच्या कानावर असू द्या आणि रेकॉर्डिंगच्या माध्यमातून लोकांनाही कळेल. पांडुरंग जटाधर शूलहस्त कृपानिधे. दिंडीरवनात पुंडलिकाच्या भेटीला आलेले विठ्ठलच दत्त आहेत, दत्तच विठ्ठल आहेत, कृष्णच दत्त आहेत आणि दत्तच विष्णू आहेत. हा झाला समन्वय. मग दत्तात्रय कोण आहेत? नारायण आहेत. याच नारायणानं नाथपंथ स्थापन केला. याच नारायणानं नाथपंथ स्थापन केला. हरिनारायण, कवी नारायण, द्रुमी नारायण, चमस नारायण इत्यादी. जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णानी धाडी येले, ते हे नवनाथ जगी म्हणून या पंथाशी स्थापियले. कंथा, शैली, पुंगी, शंख, मेखला, जानवे अणकाणात ते कुंडले. हाती धरोनी माळ दंड चिमटा, भाळी भस्मासी लावी येले. आणि त्यांनी मग सूत्र दिलं, आदेश आलक. आदेश म्हणजे स्वामी, आदेश म्हणजे सूचना, आदेश म्हणजे मालक. या विश्वाचा मालक नारायण आहे. आणि त्या नवनारायणानं हा नवनाथ पंथ स्थापन केला. आणि याचे मास्टर ऑफ माइंड, लीडर कोण आहेत, प्रेसिडेंट, तर भगवान दत्तात्रय. जैन असू देत, क्षमा मागतो, बौद्ध बांधव असू देत, इस्लामातले फकीर अवलिय असू देत, जे अवधूत स्वरूप आहेत, ते दत्तांचे उपासक. विठ्ठल विठ्ठल.